नमस्कार. टेट 4च्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी टेट 4च्या बांधवांसाठी देण्यात आलेलं आहे. आजचं खरं तर हे महत्त्वाचं पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2026-27 परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर एकूण महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षापूर्व तयारीसाठी ऑफलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी जर पाहिला तर एकूण 4 महिने एवढा आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया नक्की काय आहे समजून घ्या. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याची वय 41 वर्षापेक्षा जास्त असू नये. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावी. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय. आता वेगवेगळे शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेकरता पात्र राहील. चाळणी परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यात येईल. आता इथे जर पाहिलं तर टेट 4च्या तयारीसाठी खरं तर 4 महिन्यांचा कालावधी असणारा हा सदर प्रशिक्षण आहे. या ठिकाणी कॅटेगरीला देखील त्यांनी टक्केवारी दाखवलेली आहे. OBCसाठी 59%, FIJA 10%, NTB 8%, NTC 11%, NTD 6%, SBC 6% असं 100% आहे. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% आरक्षित जागा असणार आहे. दिव्यांगांकरता 5% जागा आरक्षित आहेत. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. आता याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात? आधार कार्ड असेल, जातीचे प्रमाणपत्र असेल, रहिवासी दाखला असेल, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असेल, त्याच पद्धतीने BEd, DEd, BLEd, BA-एड, BSc-एड उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा दिनांक, निकाल, गुणपत्रिका, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास, अनाथ असल्याचा दाखला जर असेल तर. आता अर्ज कसा करायचा आहे पहा. या ठिकाणी www.mahajyoti.organization.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्रॅम 2026-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10/7/2026 राहील, म्हणजे 10 जुलैपर्यंत फॉर्म करता येणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांका संस्थेत प्रशिक्षणाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहील. विद्यावेतन देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी फायदा घ्या. खूप महत्त्वाचा खरं तर हा चान्स म्हणावा लागेल टेट 4च्या कॅन्डिडेटसाठी. आणि एक लक्षात ठेवा की टेट 4 ही टेट 3 पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे टेट 3ची प्रक्रिया पहिली होईल आणि त्यानंतर टेट 4ची प्रक्रिया होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षणाचा फायदा नक्कीच घेता येईल. सर्वांनी तो फायदा नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एकंदरीत स्कोर वाढवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा फायदा होणार आहे. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.